नमस्कार मित्रांनो. प्रत्येक विद्यार्थ्याला एखाद्या संख्येचं वर्ग करणे म्हणजे खूप कठीण वाटत असते. पण मी जर तुम्हाला असं सांगितलं की 1 ते 100 पर्यंतच्या संख्येचा वर्ग तुम्ही झटक्यात काढू शकता, तर तर बघा, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अशी खूप सोपी आणि जबरदस्त अशी ट्रिक सांगितलेली आहे की जेणेकरून तुम्ही 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांचा वर्ग तुम्ही झटक्यात किंवा काही सेकंदामध्ये तुम्ही काढू शकता. तर ती ट्रिक कोणती आहे हे तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटके बघायचा आहे. तर सर्वांनी ही जी ट्रिक आहे ही ट्रिक तुम्ही समजून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. तर चला बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 100 संख्यांचे वर्ग करायचे आहेत आपल्याला, ते पण झटक्यात. एक अशी गणिताची एक सोपी ट्रिक आहे की तुम्ही त्या ट्रिकचा उपयोग करून तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग तुम्ही कॅल्क्युलेटर न वापरता सुद्धा तुम्ही काढू शकता, ते पण कसं, झटक्यामध्ये. तर बघा, आपण कोणतीही एक संख्या घेऊया. उदाहरणार्थ 43 या संख्येचा वर्ग करायला तुम्हाला सांगितलेलं आहे. आता 43चा वर्ग प्रत्येकाला पाठ नसतो, म्हणजे ठराविक विद्यार्थ्यांना 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ असतात. पण 30च्या पुढची जी संख्या आहेत त्या संख्यांचा वर्ग जर आपल्याला पाठ करायला म्हटलं, पाठ होत नाहीत किंवा लक्षात राहत नाहीत. मग आपल्याला जर 30च्या पुढच्या संख्यांचा जो वर्ग करायचा असेल तर ते कशा पद्धतीने करायचं, तर ते कॅल्क्युलेटर न घेता तुम्ही एका गणिताच्या एका सोप्या ट्रिकनं तुम्ही ते सहजरित्या तुम्ही काढू शकता. तर बघा, आपण काढूया. ती ट्रिक कशी आहे, काय आहे ते आपण समजून घ्यायचं आहे. तर बघा, इथे 43 ही संख्या दिली आहे, त्या 43 संख्येचा वर्ग करायचा आहे. तर बघा, प्रत्येकाला माहित आहे आता इथं 4 आहे, इथं 3 आहे, इथं डोक्यावर 2 आहे, ह्या संख्या आहेत. तर बघा, आपल्याला ट्रिक काय आहे, तर सुरुवातीला बघा, हे जे 4 आहे 43 मधला दशक स्थानचा जो अंक आहे 4, या 4चा वर्ग लिहायचा आहे. 4चा वर्ग तर सर्वांना पाठ असतात. 4चा वर्ग 16. आता हे जे 3 आहे, हे 3चा वर्ग काय आहे, 9. पण आता हे 9 लिहित असताना काय करायचं, तुम्ही इथं 09 लिहायचं आहे. काय लिहायचं आहे, 09. म्हणजे ती एक संख्या जर येत असेल, कुठल्याही संख्येचा वर्ग जर एक संख्या म्हणजे एक अंकामध्ये येत असेल तर तिथं एक अंक न लिहिता त्याच्यासोबत 0 जोडून लिहायचं आहे, 0 जोडून लिहायचं आहे. इथं 1609 आलेलं आहे. इथं आपलं उत्तर आहे का, इथं हे उत्तर आहे का, नाही, किंवा इथं ट्रिक संपली का, नाही. तर पुढे एक अजून एक ट्रिक आहे बघा. आता हे जे 4 आहे, हे 3 आहे आणि हे जे 2 आहे, ह्या संख्यांचा गुणाकार करायचा आपल्याला. 4 गुणुले 3 गुणुले 2, या तिन्ही संख्यांचा गुणाकार करायचा आहे. मग तिन्ही संख्यांचा गुणाकार काय येतोय, 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24, किती येते, 24. 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24, किंवा 2 त्रिक 6, 6 चौक 24. आता हे जे 24 आहे या ठिकाणी या 1609 मध्ये मिसळायचं आहे. आता मिसळायचं आहे म्हटल्यानंतर आपण काय करत असतो, कुठलीही समजा एखादी संख्या घेतली 452, त्यामध्ये आपल्याला 25 संख्येचं मिसळायचं असेल तर काय करतो आपण, एकक स्थानच्या खाली एकक स्थानचा अंक लिहितोय, बरोबर आहे का. पण इथं तसं नाही करायचंय. हे जे एकक स्थानचा जो अंक आहे हा अंक सोडून द्यायचा आहे, त्याच्या खाली कोणतीही संख्या लिहायची नाही. हा अंक सोडून हे जे आलेले जे 24 आहे ते 24 बरोबर एका खाली एक मांडून घ्या. म्हणजे हा जो स्पेस आहे हा रिकामा राहिला आहे, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी ह्यांची बेरीज करा. 9ला 9 आहे असं, 0 अधिक 4 4, 6 2 8 आणि 1ला 1 आहे. म्हणजे 43चा वर्ग किती आलेला आहे, 1849. तुम्ही कॅल्क्युलेटर काढून बघा, 43 गुणिले 43 करा, उत्तर आपलं 1849 आलं पाहिजे. समजलं, ही ट्रिक समजली का. खूप सोपी आहे. तुम्हाला अशाच ट्रिकचा जर अभ्यास करायचा असेल किंवा अशा ट्रिक जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर माझ्या या चॅनेलला सचिन एस माने असं या चॅनलचं नाव आहे. या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून अशा प्रकारच्या नवनवीन ट्रिक मी तुम्हाला या चॅनलवरती मी आणतोय आणि ते तुम्हाला अभ्यासायला मिळेल, तुम्हाला शिकायला मिळेल. तर आता आपण अजून दुसरं एक उदाहरण बघूया, लक्ष द्या. आता बघा, फळ्यावरती 2 उदाहरण आहेत. एक 98चा वर्ग काढायला सांगितलेलं आहे, एक 74चा वर्ग काढायला सांगितलं. मग आता तुम्हाला मी ट्रिक सांगितलेलं आहे, बघा ती ट्रिक कशी आहे. हे जे 9 आहे, ह्या 9चा वर्ग अगोदर लिहून घ्या. 9चा वर्ग किती येतो, 81. 8चा वर्ग किती येतोय, 64.
मग हे उत्तर नाही आपलं. मग काय करायचं, हे 9, हे 8 आणि हे 2 ह्या तिन्हींचा गुणाकार करायला सांगितलेला आहे तुम्हाला. या तिन्ही संख्यांचा गुणाकार करा. मग गुणाकार बघा काय येतो, 9 गुणिले 8 गुणिले 2, 9 8 72 गुणिले 2, 72 गुणिले 2 किती येतं, तर 2 दुनी 4, 2 साती 14, 144. आता 144 आपल्याला 8164 मध्ये मिसळायचं आहे. म्हणजे 8164 मध्ये आपण काय करायचंय, मिसळायचं आहे. मग मी तुम्हाला काय सांगितलं, एकक स्थानचा अंक सोडून ही संख्या एकाखाली एक मांडून घ्या. 144. आता यांची बेरीज करा. 4 ला 4 आहे असं, 6 आणि 4 10, हातच्या आला 1, 1 आणि 4 5, 5 आणि 1 6 आणि 8 आणि 1 9, 9604 हा 98चा वर्ग आहे. समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. आता पुढे बघा, 74चा वर्ग काढायला सांगितलेला आहे. मग 7चा वर्ग लिहा 49, 4चा वर्ग लिहा 16 आणि ह्या तिन्हींचा गुणाकार करा तीन संख्याचा. तीन संख्या कोणकोणत्या आहेत, 7 4 आणि 2. 7 4 आणि 2 या तिन्ही संख्यांचा गुणाकार. 7 चोक 28 गुणिले 2, 28 दोन्ही 56. आता 56 ही संख्या ह्यामध्ये मिसळायची आहे. एकक स्थानचा अंक सोडायचा आहे आणि 56 हे मांडून घ्या. यांची बेरीज करा. 6 ला 6 आहे असं, 6 आणि 1 7, 9 आणि 5 14, हातच्याला 1 आणि 4 आणि 1 5, 5476 हा 74चा वर्ग झाला. समजला. ही ट्रिक खूप सोपी आहे. तुम्ही काही सेकंदामध्ये तुम्ही कोणत्याही 1 ते 100 पर्यंतच्या कोणत्याही संख्येचा वर्ग तुम्ही सहजरित्या करू शकता. आता बघा, अजून एक तुम्हाला काही संख्या देतो, त्या संख्या बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फळ्यावरती 4 संख्या दिलेल्या आहेत, त्या 4 संख्येचा वर्ग काढायला सांगितलेला आहे. आता बघा ह्यामध्ये कॉमन काय आहे, तर प्रत्येक संख्येचा एकक स्थानचा जो अंक आहे तो 5 आहे. मग एकक स्थानी 5 अंक असणाऱ्या संख्येचा वर्ग तुम्ही ह्याच्या आता जी मी तुम्हाला ट्रिक सांगितली का नाही, त्या ट्रिक पेक्षाही तुम्ही फास्टरित्या करू शकता. तर ते कशा पद्धतीने बघा. तर बघा इथे या ठिकाणी 5चा वर्ग सर्वांना माहित आहे. 5चा वर्ग किती असतो, 25. किती, 25. आता इथं पुढचा अंक बघा किती आहे, 2 आहे. किती, 2. आता 2च्या पुढची संख्या कोणती असते रे, 3. 2 नंतर 3 ही संख्या येते. तर 2 आणि 3चा काय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे. 2 आणि 3चा गुणाकार किती होतो, 2 त्रिक 6, म्हणजे 25चा वर्ग 625. आता बघा 35चा वर्ग काढायला सांगितलेला आहे. तर बघा 35चा वर्ग काढत असताना काय करायचं आहे, 5चा वर्ग तर 25 आहे सर्वांना माहित आहे. 3च्या पुढची कुठली संख्या, 4, 3 चोक 12, 1225. इथे तसंच 5चा वर्ग किती आहे, 25. 4च्या पुढची संख्या 5, 4 5 20. समजलं. खूप सोपं आहे. जर एकक स्थानी 5 आलं तर तुम्ही आता सांगितलेल्या ट्रिक पेक्षाही फास्टरित्या, कॅल्क्युलेटर पेक्षाही फास्ट तुम्ही करू शकता. तर हे जे राहिलेले जे 55 आहे ते तुम्ही 55 तुम्ही घरी करायचं आहे आणि मला कमेंटमध्ये त्याचं उत्तर पाठवायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर अशा पद्धतीचे नवनवीन ट्रिक शिकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर देखील करा. तर थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.